असलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं. अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही. आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पाठवा, त्याला पाठवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे, त्याला काही द्यायचं नाही. अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही? काही लोक म्हणतीलच अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदी झाली ना आणि त्या मंत्र्याने दम दिल्यावर मी राज साहेबांना भेटलो. राज साहेबांनी फोन केला. इतना सन्नाटा किंवा भाई आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी इच्छा होती या दोघा बंधूंनी एकत्र यावं. आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते. सोन्याचा दिवस आहे आणि जनतेला आज महाराष्ट्रामध्ये आजपासून न्याय मिळाला 100%. म्हणजे आज विरोधक म्हणून हे दोन्ही बंधू महायुतीला ठामपणे सळो की पळ करून सोडतील. कारण त्यांना वाटत होतं आम्हाला कोणीच विरोधक नाही. पण आज महाराष्ट्रातील नुसता मराठी माणूसच नाही, सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेबांगे उभे राहणार. आम्ही पण विनंती करू जनतेला ही विनंती की लोकशाही जिवंत राहण्यासाठी जो हुकुमशाहीकडे देत चाललाय ते थांबवण्यासाठी आपण सुद्धा एकत्र या. जय हिंद, जय महाराष्ट्र.